आणि लालबागचा राजा तुम्ही म्हणालात तर मला तुमच्याकडून लालबाग, कारण तुम्ही शॉप बिल्डिंगमध्ये राहतात, लालबागचा राजा तिथून जातो शॉप बिल्डिंगवरनं पुष्पवृष्टी होते. हा, तर पुष्पवृष्टीचं पण मला सांगायचं. मला एक तुमचा लहानपणीचा अनुभव आणि आत्ता ते लालबागच्या राजाचं पूर्ण स्वरूप जे बदललंय पूर्ण, म्हणजे ओव्हरऑल लोक एवढी गर्दी असते वगैरे, ते फरक पण मला सरळ समजून घ्यायचा तुमच्याकडून. लालबाग म्हणजे एक लालबागचं जे म्हणजे वातावरण आहे ते गणपतीच्या काळामध्ये एवढं म्हणजे 4 पटीने ते एकदम उत्स्फूर्ततेने लोक त्या ठिकाणचे जे आहेत ना, रहिवासी किंवा व्यापारी, स्थानिक रहिवासी, हे त्यांना म्हणजे एवढी क्रेज असते की कधी आपला गणेशोत्सव आपला चालू होतो आहे. आणि लालबाग, परळ ह्या ठिकाणी जोमाने ते कार्यकर्ते आणि ते कामात व्यस्त असतात. लालबागचा राजा हे साधारण पूर्वी म्हणजे पहिल्यापासून लालबागचा राजा हा फेमसच आहे, नो डाऊट. लालबाग मार्केट पण एक फेमस आहे. पण 2004-05 पासून म्हणजे लोकांना म्हणजे नवसाला पावतो हे लोकांना समजलं, तेव्हापासून जी गर्दी वाढत गेली ती आतापर्यंत गर्दी वाढतच आहे. म्हणजे दर वर्षाला ती मल्टिपल होते. लोक फॉरेन कंट्रीतना एक गणपती उत्सव बघायला लालबागचा गणपती बघायला ते येतात, असं होतं ते. बरोबर. तुम्ही पुष्पवृष्टीचा काहीतरी तुम्ही एक अनुभव सांगणार होतात. हां, पुष्पवृष्टीचा अनुभव म्हणजे कसं झालं आहे, आता ते जे चालू झालं आहे ना पुष्पवृष्टी, ते माझ्या वडिलांनीच चालू केलेलं आहे. अरे वा. हां, त्यांना असं वाटलं, वडील आणि अजून 2-3 सहकारी त्यांच्याबरोबर जे होते आमच्या शॉप बिल्डिंगमधले, त्यांना असं वाटलं की इकडे जाणाऱ्या प्रत्येक गणपतीवरती आपलं पुष्प पडायला पाहिजेत. जाणारे विसर्जन होतं आहे तर त्याची सांगता आपल्याकडनं होऊन ते मग समुद्राच्या ठिकाणी गिरगाव चौपाटीला तिकडनं जातात. मग ते साधारण 1970ला माझ्या वडिलांनी चालू केलं. म्हणजे साधारण ते माझ्या वडिलांचं वय असेल 20 वर्ष. त्यांच्या मनात कुठेतरी असं आलं की आपण हे काहीतरी उपक्रम करूया. आणि सर्वात जुनं हे जे चालू केलं त्या आमच्या वडिलांनीच चालू केलं. वडील आणि 5-6 जण होते त्यांच्याबरोबर. आणि जी संकल्पना ती केली आहे ना, ती अजूनही आत्तापर्यंत आहेच. आणि मग काही जणांना त्यांनी सांगितलं कशा पुष्पवृष्टी होतात, कशा करायच्या. काय मंडळ आमच्याकडे आले, आम्हाला पण पुष्पवृष्टी करायची आहे. मग पप्पांनी, वडिलांनी त्यांना सगळं चांगलं मार्गदर्शन केलं. आणि जी आवड आहे, म्हणजे एक आपण मोठा कार्यक्रम करतो आहे जगभरामध्ये, जसं लालबागचा राजा फेमस आहे तसंच ते शॉप बिल्डिंगचं पुष्पवृष्टीचं पण ते फेमस झालेलं आहे. ते फेमस. हां, ते भरपूर त्यावेळेला तर लोक 10-10 दिवस दुकान बंद ठेवतात. गणपतीचं आमचं लालबाग मार्केटमध्ये शॉप, आमचं दुकान 10-10 दिवस बंद असतं, कारण तेवढं आम्ही उत्स्फूर्तपणे आम्ही सपोर्ट करतो लालबागच्या राजाला. कळलं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.